नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक आणि खूप खूप स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 60% महागाई भत्ता वाढ. डी ए संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 60% दराने डी ए वाढ लागू करणे संदर्भात आताची मोठी अपडेट समोर येत आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून 2% डी ए वाढ म्हणजेच एकूण 60% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डी ए वाढ लागू करण्यात येते. त्याचप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल याकडे सर्व राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. अधिकृत शासन निर्णय लवकरच. दरवर्षीप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीची डी ए वाढ ही माहे सप्टेंबर महिन्यापर्यंत लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत अधिकृत जी आर. माहे ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत महागाई भत्ता वाढ संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता समोर येत आहे. डी ए वाढीचा फरक. माहे जानेवारी 2026 ते माहे जुलै 2026 या कालावधीमधील डी ए वाढीचा फरक राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना रोखीने अदा केला जाणार आहे.